नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्ही सतत डावपेच खेळायला लागलात. शेवटी एक गोष्ट असते की आपण जिथे राहतो, आपल्या कुटुंबात असो, परिवारात असो, आपल्या कॉलनीत असो, वस्तीत असो, गावात असो, 4-5 माणसं तरी जवळची असावी लागतात आणि त्यांचा आपल्यावर आणि आपला त्यांच्यावर विश्वास असावा लागतो. आणि विश्वास असला तरी आपण थोडंफार इकडे-तिकडे करत असतो. अगदी घरात, कुटुंबात, अगदी प्रेमात पडलेली मुलगी किंवा मुलगा आपल्या कुटुंबाला किंवा मित्रपरिवाराला आपण प्रेमात पडलोय किंवा अमुक मुलगी, अमुक मुलगा आवडलाय असं सांगत नाही, लपवा-छपवी करतात. पण ते चालून जातं. त्याला डावपेच नाही म्हणता येणार. कारण त्यामुळे कोणाला इजा, त्रास होणार असतो असं बिलकुल नाहीये. पण एक गोष्ट असते, की फायदा असो किंवा तोटा असो, चांगल्यासाठी असो की वाईट असो की गंमत म्हणून असो किंवा स्वार्थ म्हणून असो, तुम्ही जेव्हा सातत्याने आपल्या जवळच्या लोकांची फसगत करता किंवा त्यांना काही ना काही कारणाने फसवत राहता, तेव्हा हळूहळू कधी ना कधी ते उघड होतं आणि मग आपली विश्वासार्हता संपते. माणसातलं सगळ्यात पहिलं नातं जर कुठचं असेल, तर दोघांमधला विश्वास. आणि तो विश्वास जेव्हा संपतो तेव्हा बाकीची नातं आपोआपच तुटायला लागतात. आणि मग दुसरीकडे असं नातं तुटलं तर तुम्हाला परवा वाटत नाही. तुम्ही म्हणता धक मारलं, काय असेल ते असो. एक गेला म्हणून काय झालं? एक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला आणि हळू करत तुम्ही जगासमोर उघडे आणि खोटे पडत जाता आणि मग खरोखरची अडचण येते, तेव्हा तुमच्या मदतीला कोणी येत नाही. ती गोष्ट आहे ना, लांडगा रे आला रे आला. पोरगं गंमत करत असतं, पण जेव्हा खरोखर लांडगा येतो, तेव्हा त्याच्या मदतीला कोणी धावून येत नाही आणि अशी राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अनेकांची अवस्था झालेली आहे. ही माणसं नेमकी कोण आहेत? काय आहेत? ती कुठल्या हेतूने काय करतायत किंवा आपल्याला सांगतायत? याच्यावरचा लोकांचा विश्वास उडून गेलेला आहे. आज शरद पवारांची जी अवस्था आहे आपण बघतोय, कालपर्यंत त्यांच्या आरत्या ओवाळणारेच लोक त्यांच्यावर प्रश्न विचारायला लागलेत आणि चोची मारायला लागलेत. जसं ते म्हणतात ना, की कावळा माणसाला शिवला तर कावळे त्याला चोच मारून 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 टाकतात. अशी पवारांची अवस्था त्यांच्या चमच्यांकडून झालेली आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय, की सध्या उद्धव ठाकरे ज्या परिस्थितीमध्ये परत एकदा शिवसेनेचे मुंबईत घट्ट पाय रोवून उभे राहावेत म्हणून प्रयत्न करतायत, तेवढे ते अधिक घसरगुंडीला लागल्यासारखे दिसतात. आणि त्याचं कारण विश्वास कोणी ठेवायचा? मराठी माणूस आणि नंतर हिंदुत्व या दोन पायावर शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली. आपल्याला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्या दोन पायावरच घाव घातला. कधी मराठीपणाच्या असेल तर कधी हिंदुत्वाच्या असेल. जेव्हा राज ठाकरे नव्याने पक्ष बनवून पुढे आले आणि मराठी अस्मिता आणि मराठीचा मतदार याच्यावर एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काय केलं होतं, तर मराठीपणाला बळी देऊन हिंदुत्वावर ते फुशारत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अधिक प्रमाणामध्ये अमराठी आणि अहिंदू यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. हिंदू नाही पण अमराठी. अगदी आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा त्यांचं पहिलं पोस्टर वरळीत लागलं, केम छो वरळी, आणि याच्यावरून गदारोळ झालेला तुम्हाला आठवत असेल, की शिवसेना मराठी पावलावर उभी राहिली तर मग आदित्य ठाकरे यांना केम छो असं म्हणत गुजराती मतदाराला आवाहन करण्याची काय गरज होती, हा प्रश्न विचारला गेला. आणि तो प्रश्न विचारणारेच आज आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक आहे ते सोडून द्या. पण मुद्दा असा असतो, की आपण आपल्यावर विश्वास ठेवला नाही, आपल्या ताकदीवर विश्वास ठेवला नाही, तर दुसऱ्यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही उभे राहू शकत नसता. तुमचा लंगडा पाय असेल, तर तुटलेला पाय असेल,
एकच पाय उरला असेल तरी तो पाय टेकून कुबड्यांच्या मदतीने आपण उभे राहू, हे खरं आहे. पण पाय टेकावाच लागतो आणि तो टेकणारा एक पाय असतो, लंगडा पाय असतो, त्याला विश्वास म्हणतात. उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरीच्या आपल्या राजकारणामध्ये तो विश्वास गमावलेला आहे, विश्वास गमावलेला आहे. आणि त्यामुळे जो गोंधळ आपल्याला दिसतोय की भाजप वाढला का अमुकला, अरे मराठी म्हणजे तुम्ही आहात का? भाजपचे देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत, ते पण मराठीच आहेत. तुमच्यातून फुटून बाहेर पडलेले आणि आज भाजप बरोबर युती करून आपला पक्ष स्वतंत्रपणे चालवणारे एकनाथ शिंदे हे सुद्धा मराठीच आहेत. मराठी ही तुमची मक्तेदारी नाही. आणि हेच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा ठणकावून सांगितलं होतं. तुम्हाला आठवत असेल, 1 मे 2022 उद्धव ठाकरे यांचं मंत्रीपद जाण्यापूर्वी अवघे 50 दिवस देवेंद्र फडणवीसांनी हा इशारा उद्धव ठाकरे यांना दिलेला होता. 1 मे 2022 महाराष्ट्र दिन होता, ज्या दिवशी मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर विरोधी नेता असलेले देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं होतं. आणि त्यांचं भाषण संपतं ना संपतं अवघ्या 5 मिनिटात संभाजीनगर किंवा तेव्हाचं औरंगाबाद या शहरामध्ये राज ठाकरे यांचं भाषण सुरू झालं होतं. जणू काय दोघांनी कोऑर्डिनेट केलं होतं. पण आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजेच मराठी माणूस नाही. उद्धव ठाकरे जे दाखवतात की मी म्हणजे मराठी माणूस, मला वाटतं तेच मराठी माणसाला वाटतं, महाराष्ट्राला वाटतं. हे तब्बल 3.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं होतं, तुम्ही स्वतःला मराठी म्हणजे सगळा मराठी म्हणजे तुम्ही, बाकी कोणाला नाही. आम्ही पण मराठी आहोत. भाजपमध्ये शेकडो हजारो मराठी आहेत, नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, खेड्या पाड्यापर्यंत पसरलेले आहेत. तो मराठीचा मक्ता फक्त उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवाराकडे आहे असं समजू नका, हा इशारा दिला होता. पण उद्धव ठाकरे तो इशारा समजू शकले नाही. आणि म्हणून मला वाटतं ते मुख्यमंत्री असतानाच्या काळात किंवा नंतर उद्धव ठाकरेंनी एक गुजराती पाठीराख्यांचा मेळावा भरवला होता. आठवतं तुम्हाला? त्याचं पोस्टर, हँडबिल जे निघालं होतं त्याच्यावरची घोषणा आठवते? जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा. गुजराती समाजामध्ये, संस्कृतीमध्ये, खाद्य संस्कृतीमध्ये फाफडा नावाचा एक पदार्थ आहे, पापडी ज्याला आपण मराठीत म्हणतो, आणि जिलेबी. जिलेबी आणि पापडा हे गुजरात मधलं एक व्यंजन आहे, लोकांचा आवडता पदार्थ आहे नाश्त्यासाठी वगैरे वगैरे. तर त्याच्या आधारावरती घोषणा केली होती. मुंबईतल्या गुजराती मेळावा उद्धव ठाकरेंनी भरवला होता. जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा. आज मला त्याची आठवण येते. याचं कारण आज तो गुजराती कितपत उद्धव ठाकरे आपडा म्हणायला तयार आहे माहिती नाही. पण मराठी माणूस मात्र उद्धव ठाकरे यांच्याविषयी साशंक आहे. आजपर्यंत शिवसेनेला जी मुंबईत मतं मिळाली, कमी अधिक त्याच प्रमाणामध्ये इतर पक्षांना सुद्धा मुंबईतली मराठी मतं मिळालेली आहेत. वेगवेगळ्या पक्षातर्फे मराठी आमदार, नगरसेवक, खासदार निवडून आलेले आहेत. मग ते मराठी नव्हते का? की कोण मराठी आहे आणि कोण मराठी नाही याचं प्रमाणपत्र उद्धव ठाकरे यांच्या प्रयोगशाळेतून टेस्ट करून मिळवायचं असतं का? आज या प्रकारे कधी मुंबईतला मुस्लिम माझा, कधी मुंबईतला गुजराती माझा, कधी मुंबईतला ख्रिश्चन माझा, कधी मुंबईतला हिंदू माझा, ही जी धरसोड उद्धव ठाकरेंनी केली, त्यातून बाळासाहेबांनी कमावलेली शिवसेनेच्या बाबतीतली विश्वासार्हता जमीनदोस्त झाली. आणि त्यामुळे आज उद्धव ठाकरे त्याच मुंबईमध्ये आपला महापौर पुन्हा आणावा यासाठी चाचपडताना दिसत आहे.
आणि त्यांच्या मनात शंका आहे की लोकसभेत, विधानसभेत काँग्रेसच्या मदतीने निवडणूक लढवली तेव्हा जो दलित आणि बौद्ध आणि मुस्लिम आपल्या पाठीशी उभा राहिला, तो दलित आणि मुस्लिम आज महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान करील का याशिवाय उद्धव ठाकरे साशंकित आहेत. आणि म्हणून ही आठवण आली, जलेबीनी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा. अरे सगळाच झाला लफडा. आज उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घोषणा बदलून म्हणायला लागेल, जलेबीने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा. अरे काय झाला लफडा. उद्धव ठाकरे यांना आज चाचपडत फिरायची वेळ आली आहे. याचं कारण ही धरसोड आहे. 14 मध्ये जर शिवसेने भाजपने तुम्हाला दगा दिला, तुम्ही स्वतंत्र बळावर लढलात आणि 63 आमदार एकट्या उद्धव ठाकरेंनी निवडून आणले. माझ्या ब्लॉगवर बघा, मी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलेलं आहे की बाळासाहेबांना एकट्याने राज्यव्यापी निवडणूक लढवता आली नाही, ती उद्धव ठाकरेंनी लढवली होती आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला होता त्याच्याशी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. भाजपच्या विरोधात तुम्हाला लोकांनी एवढं आमदार प्रचंड निवडून दिले होते, पण मंत्रीपद पाहिजे, सत्ता पाहिजे म्हणून त्याच भाजप बरोबर उद्धव ठाकरेंनी 12-14 मंत्रीपदासाठी सौदा केला. तो तुमच्यावर विश्वास ठेवलेल्या महाराष्ट्रातल्या मतदाराशी सौदा केला होता. सत्तेसाठी उद्धव ठाकरे काहीही करतील. मतदार असो, मराठी असो, हिंदू असो, कोणालाही पायदळी तुडवून सत्तेपर्यंत धावत जाणं हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. ते त्यांनी फक्त 19 मध्ये केलं असं समजू नका की भाजपाला दगा देऊन ते काँग्रेस बरोबर गेले, एवढीच दगाबाजी नाहीये. 2014 नंतर भाजपच्या विरोधात लढून उद्धव ठाकरे आपले 63 आमदार घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याला उभे राहिले. ही सुद्धा गद्दारी होती, कारण तुम्हाला भाजपच्या विरोधात मत दिले होतं लोकांनी. भाजप एक हाती सत्ता मिळू नये म्हणूनच लोकांनी 63 आमदार 14 साली उद्धव ठाकरे यांच्या पदरात टाकले होते. पण मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवून उद्धव ठाकरे भाजप सोबत गेले 12-14 मंत्री पदांसाठी. मग असा माणूस इतका विश्वासार्ह नसतो की तो 19 साली मुख्यमंत्री पद मिळतंय म्हणून मतदाराच्या इच्छा आकांक्षा पायदळी तोडवून आणि भाजपचे मैत्री पायदळी तोडवून, युती पायदळी तोडवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेला तर नवल नव्हतं. जिथे सत्ता तिथे वाटेल ते करून पोहोचण्याची क्षमता उद्धव ठाकरेंनी इतकी दाखवली की त्याच भूमिकेतून आयुष्यभर चाललेले शरद पवार त्यांच्यावर फिदा झाले आणि मुख्यमंत्री पदाची बाळ उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडली. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एकच खात्रीपूर्वक सांगता येईल की हा माणूस सकाळी इकडे असेल तर संध्याकाळी कुठे असेल सांगता येत नाही. अजूनही मधून मधून गेल्या 6 वर्षात चर्चा होत राहिली की उद्धव ठाकरे कधी परत मोदींबरोबर जातील, कधी परत भाजप बरोबर जातील. ही चर्चा होत राहिली. याचं कारण उद्धव ठाकरे हा विश्वासार्ह प्राणी नाही. शरद पवार हे जितके अविश्वसनीय आहेत, अनप्रेडिक्टेबल, तेवढं सत्तेची लालूच दाखवली तर उद्धव ठाकरे वाटेल ते करू शकतात. ही आज त्यांनी कमावलेली पत आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये परत एकदा महापौर आणण्यासाठी उद्धव ठाकरे जे चाचपडत आहेत त्यामध्ये लोकसभा विधानसभेला जो मुस्लिम मतदार त्यांच्या पाठीशी आलाय तो आपल्या बरोबर राहील का या शंकेने उद्धव ठाकरेंना परेशान केलेलं आहे, हैराण केलेलं आहे. आणि म्हणून जलेबीने फाफडा त्यांच्या विरुद्धच आज उद्धव ठाकरे राजरोज बोलतायत. गुजरात्यांनी मुंबईची वाट लावली, गुजराती मराठी मुंबई काबीज करायला बघतायत, बळकावायला बघतायत. त्यांच्या वतीने बोलणारे पत्रकार सुद्धा भाजपवाल्यांना विचारतात युतीचा नाही मराठी असेल का.
मराठी म्हणजे फक्त उबाठाचा किंवा मनसेचा महापौर मराठी नसतो. एखादा अमित साटम किंवा प्रभाकर शिंदे असा कोणीही भाजपचा महापौर झाला तरी तो मराठीच असतो. मराठी म्हणजे फक्त ठाकरे ब्रँडचा नाही, उबाठा किंवा मनसेचा म्हणजे नाही, एकनाथ शिंदेचा किंवा भाजपचा कोणही तोरसेकर किंवा मराठी आडनावाचा हा सुद्धा मराठी असतो. सांगायचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर मराठी सोडा इतरांचाही विश्वास उरलेला नाही. आपडा म्हणायचं की आपदा म्हणायचं. जलेबीने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा हे म्हणता म्हणता सगळ्याच मुंबईच्या निवडणुकीचा झालाय लफडा. आणि त्यामुळे मराठी माणसं सुद्धा साशंक आहेत. काल परवापर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान म्हणणारे अनेक लोक गेल्या 3 वर्षामध्ये एक एक करून उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेच्या गोटात गेलेत. कोण उठला तर भाजपच्या गोटात गेलाय. कारण उद्धव ठाकरे यांनी विश्वासाचा लफडा करून टाकला. कोणाशी निष्ठावान उद्धव ठाकरे आहेत माहित नाही, पण बाकीच्यांनी आपल्याशी निष्ठावान राहावं ही उद्धव ठाकरेंची अपेक्षा आहे आणि तिथेच सगळी गडबड झालेली आहे. उद्धव ठाकरेंचा आपल्या मतदारांवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही, आपल्या सहकार्यांवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. काल परवा त्यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे आणि त्यांना कायदेशीर सल्ला देतो म्हणणारे ऍडव्होकेट अनिल परब हे हातपाय आपटत मातोश्रीवरून निघून गेले. याचं कारण उद्धव ठाकरे यांच्यासाठी 40 वर्ष राबलेला शिवसैनिक आपडा नसतो. अनिल परब पेक्षा वरुण सरदेसाई आपडा असतो. ह्याचा अनुभव अनिल परबनं आला. तेव्हा उद्धव ठाकरेंना आपडा म्हणू शकता तुम्ही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला आपडा म्हणतील अशी शक्यता कमी आहे. मुंबईचा मतदार हळूहळू करत, आणि मी कशाला सांगू मित्रांनो, आज ठाकरे बंधू म्हणून एकत्र आले ते त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे. तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. उद्धव ठाकरे हा आपला चुलत भाऊ, हा विश्वासार्ह नाही, त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. हे राज ठाकरेंनी कुठच्या तरी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पण सांगितलेलं होतं. वैयक्तिक माझी आणि राज ठाकरे यांची भेट झाली तेव्हा गप्पा मारता नाही राज ठाकरे मला म्हणाले होते, जगातला तो शेवटचा माणूस आहे ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल. मग ज्याच्यावर रक्तामासाचे रक्ताच्या नात्याचे लोक विश्वास ठेवत नाहीत, 40 वर्ष त्यांच्यासाठी काम केलेले अनिल परब हातपाय आपटत निघून जातात. अनेक उमेदवार इच्छुक हे अर्ज भरायची तारीख संपण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जातात. तेव्हा आपडा कोण आणि लफडा काय? आज आपल्यावर ही परिस्थिती का आली आहे याचा डोळसपणे उद्धव ठाकरेंनी अभ्यास करावा. जर त्यांना भविष्यात जी काही शिवसेना आणि पक्ष त्यांच्याकडे उभाठा म्हणून आहे तो चालवायचा असेल तर मला वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण आपडा आहोत, आपदा आहोत, लफडा आहोत की फाफडा आहोत? निवडणुकीचा निकाल 16 तारीखला काय येईल हे वेगळं मी सांगत नाही. या सगळ्या गुंत्यामध्ये लफड्यामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. आणि जितके सोडायला धागे जातात त्या कोळिष्टकामध्ये एखादा कीटक फसला की तो जितका सुटका करून घेण्याची धडपड करतो तितका त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये कोळिष्टकामध्ये अधिकाधिक फसत जातो. हे जर तुम्ही बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंची राजकीय अवस्था तुम्हाला कळेल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.